आणि आता बातमी आहे ती भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनीच दिले अशी मगरुरीची भाषा लोणीकर यांनी वापरली आहे। गावातल्या काही टीकाकारांवर बोलताना लोणीकरांनी हे वादग्रस्त विधान केलं। तुमच्या आई बहीण आणि बायकोला लाडकी बहिणीचे पैसे आम्हीच देतो, तुमच्या अंगावरचे कपडे आणि अगदी बूटही आम्हीच दिले आहेत अशी भाषा सुद्धा लोणीकर यांनी वापरली आहे। भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी आपली बरळण्याची परंपरा कायम ठेवली आहे। कट्ट्यावर बसणाऱ्या गावातील मुलांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। शेतकऱ्यांना पेरणीचे पैसे सरकार देत असल्याचं सांगत लोणीकरांनी एक प्रकारे उपकाराची भाषा केली आहे। कपडे, बूट आणि मोबाईलही सरकारच देतं असं सांगत लोणीकरांनी सामान्य जनतेला अक्षरशः भिकारी ठरवलंय। लोणीकरांचं वादग्रस्त वक्तव्य ऐका। कट्ट्यावर बसणाऱ्या तरुणांच्या आईचा पगार त्यांनी दिलाय। तरुणांच्या वडिलांना पेन्शनही त्यांनीच दिली आहे। तरुणांच्या वडिलांना पेरणीसाठी 6000 रुपये पंतप्रधान मोदींनी दिले। तरुणांच्या बायकोला, बहिणीला आणि आईला लाडक्या बहिणींचे पैसे दिलेत। तरुणाच्या अंगावरचे कपडे सरकारने दिले। तरुणाच्या पायातली चप्पल आणि बूटही सरकारमुळे आहे। तरुणांच्या हातातला मोबाईलही सरकारमुळे आहे। आणि ते पुढच्या वाट्यावर असलेले ते 5-6 काटे 10 काटे असतात, त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं। नरेंद्र मोदीजींनी 6000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले। तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले। तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे। अरे आमचंच घेतो ना, आमच्याच कागदावर करतो, आम्हाला बोलतो, चुकीचं लिहितो। बबनराव लोणीकरांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार पलटवार केलाय। हे महाशय कधी काळी काँग्रेस पक्षात सुद्धा होते। नशीब ते आता एवढंच सांगायचं बाकी आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला, या महाराष्ट्राचा जन्म सुद्धा नरेंद्र मोदीमुळेच झाला। 11 कोटी लोकांचा जन्म मराठी हा मोदीमुळेच झाला। एकंदरीतच लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा सुद्धा हा अपमान आहे। अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं म्हणजे अत्यंत घृणास्पद आहे। लोणीकरांनी किती लोणी खाल्लं आणि किती तूप खाल्लं आणि त्याचं काय काय केलं हे सर्व महाराष्ट्र जाणतो। त्यांना पळता पळता वही आम्ही थोडी करू, त्यांनी तात्काळ माफी मागावी आणि त्यांना भाजपने त्यांच्या पक्षातून निलंबित करावं। यांना कोणत्याच गावात आम्ही फिरू देणार नाही। बबनराव लोणीकर एवढा माज बडा नव्हे आणि हिशेब काढायचा असेल तर तुमच्या गावात मी येतो का, पाराखाली घोंगडे टाकून हिशेबाला बसूया। मोदींनी काय काय दिले तेही काढतो। तुमच्या मोदीनं अजून काय काय आमचं काढून घेतलं याचा आमच्याकडे सुद्धा हिशेब आहे, तो सगळा सांगावा लागेल। बबनराव लोणीकर, तुम्ही ज्या कट्ट्यावरच्या लोकांना बोलतायत त्या कट्ट्यावरच्या लोकांमुळेच तुम्ही आज मंत्रिपदाचे, तुमच्या सरकारमध्ये मंत्रालयात जे मंत्री बसले आहेत, ज्या गाड्या फिरवत आहेत, ज्या जागा घेत आहेत, हॉटेल घेत आहेत, जे भ्रष्टाचार करतायत तो ह्या कट्ट्यावरच्या लोकांमुळेच करतायत। ह्या कट्ट्यावरच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिल्यामुळे तुम्ही चांगले कपडे आणि गाडी घेऊन फिरत आहात। 2014 साली नरेंद्र मोदींचं सरकार आलं, त्याच्यापूर्वी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला बबनरावांच्या अंगावर एकही कपडा नव्हता। ते 2014 नंतरच कपडे वगैरे घालायला लागले असं मला वाटतं। बबनराव लोणीकर हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांना गमतीनं एवढंच म्हणेन, बरं झालं 2014 नंतर हे सगळं तुम्ही खायला प्यायला लागलात, चप्पल घालायला लागलात, कपडे घालायला लागलात, ते बरं झालं, एवढंच मी म्हणेन। बबनराव लोणीकरांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीसांनीही नाराजी व्यक्त केली आहे। लोणीकरांचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे असं फडणवीस म्हणाले। लोणीकरांना समज देण्यात येणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय। बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे। त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही। अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही, तशी समज ही बबनरावांना देण्यात